पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये काय इंटरेस्टेड आहे? कारण जो इंडस वॉटर सिस्टम आहे ती उगम जरी लडाख मधनं होत असली तरी ती थ्रू जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानमध्ये जाते आणि आज जर ते पाणी आडलं गेलं तर हाच पाकिस्तान पुढच्या काही वर्षांमध्ये म्हणजे ह्याचं अस्तित्वही राहणार नाही. पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली. हा बँकरप्ट देश आहे की हा इतर देशांकडनं भीक मागून आपलं सर्व्हायव्हल करणारा देश आहे. खरंच भारताची जी नॅशनल सिक्युरिटी आहे ती धोक्यात आहे का? पाकिस्तानकडे पण स्वतःचं राष्ट्रीय सुरक्षा धोरण आहे पण भारताकडे आपलं राष्ट्रीय सुरक्षा धोरण नाही. या सगळ्यांना भीती वाटते सर. म्हणजे मला मान्य आहे की आता आपण कदाचित त्या ग्रोथच्या स्टेजमध्ये आहोत आणि अर्थात सतत वेगवेगळ्या बातम्या न्यूज चॅनल्स वरती आपल्याला बघायला मिळतात. त्यातनं आणखीन भीती वाढत जाते. तर साधारण सामान्य माणूस म्हणून ना यातनं भीतीच मिळते मला. तर मी कसं डील करायचं याच्यासोबत? काश्मीरी सोसायटी त्यांना डिसोन करत नाही तोपर्यंत हा प्रकार चालू राहणार. म्हणूनच पंजाब मधला दहशतवाद नियंत्रणात आणण्यात आम्हाला यश आलं. तसा प्रकार जम्मू आणि काश्मीरच्या बाबतीमध्ये घडत नाही. का चायनाने भारतावरती अटॅक नाही केला? कारण चीनला हे कळलंय की हा 1962चा भारत नाही. भारताकडे आता अणुबॉम्ब आहे. भारताकडे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे. आपण एक सिस्टीम म्हणून इंट्रोस्पेक्शन करणं, स्वतःच्या सिस्टीमला एकदा चेक करणं, क्वेश्चन करणं पण गरजेचं आहे. पुलवामाच्या नंतर आपण एअर स्ट्राईक केला, सर्जिकल स्ट्राईक बालाकोट नंतर आपण केला. या सगळे केल्यानंतरही पाकिस्तानमध्ये काही फरक पडत नाही. पण जर तुम्हाला त्यांचा खऱ्या अर्थाने जर नाक दाबायचा असेल, जो आमच्या सर्वसामान्य जनतेला त्रास होतोय तो तिथल्या सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत त्रास होणार नाही तोपर्यंत त्या जनतेला पण कळणार नाही की आमचं सरकार, आमचं लष्कर, आमची ISI, आमच्याकडच्या धार्मिक आणि दहशतवादी संघटना किती भयानक कृत्य भारतामध्ये करतायत आणि आज त्याचे परिणाम सामान्य जनतेला पाकिस्तानच्या भोगावे लागतात. सो सामान्य माणूस म्हणून पण, एक समाज म्हणून पण आपण काय पद्धतीने रिएक्ट झालं पाहिजे? कारण का त्यांचं जे इंटेंट आहे ते एक्झॅक्टली आपण करतोय. चीनचा स्वभाव काय आहे की एखाद्या प्रश्नाला हात घालायचा, त्याला आपण म्हणतो ना थोडीशी आग लावून द्यायची आणि नंतर तो तशाच पद्धतीने भिजत ठेवायचा. परंतु सातत्याने आपलं त्याच्यावरती लक्ष हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा की बाबा आमचं लक्ष आहे. भारताची कायमच असलेली मवाळ भूमिका या आजूबाजूच्या देशांना आणखीन जास्त ते बळ देतात का की ते या पद्धतीच्या कारवाया, घुसखोऱ्या, वेगवेगळ्या पद्धतीचे हल्ले भारतावरती आणि नागरिकांवरती करू शकतात? नाही, मला असं वाटतं की आता आपली भूमिका मवाळ अजिबात नाही.